माऊली एवढा श्रीमंत या भारतामध्ये दुसरा कोणीच नाही. ज्ञानेश्वर माऊली एवढा. बाप्पा, गुरुजी, बाबा, सरपंच, भाऊ, तात्या, दादा, भैया, अण्णा, बरं का तरुण मित्रांनो, माऊली एवढा श्रीमंत हे आई बरं का. ज्ञानेश्वर माऊली इतका श्रीमंत भारतामध्ये कोणीच नाही. काही जण म्हणले माऊलीनं तर ते पीठ तेन मागायला जात होते. अरे म्हणलं तू पीठ आहे, तू बुद्धी तेवढीच आहे. एक लक्षात ठेवा, राजा कसा असावा तर माझ्या माऊलीसारखा असावा. राजामध्ये 5 गुण लागतात. कोणते 5 गुण? एक तर राजा तरुण असावा. तरुण. 2 नंबरचा गुण आहे तो निरोगी असावा. तिसरा, त्याच्याकडे निर्णय क्षमता स्टँडर्ड असावी. चौथा, तो बलशाली असावा. आणि 5वा, राजाकडे औदार्य असावं, देण्याची ताकद असावी. हे 5 गुण ज्याच्यात आहेत तो राजा. आता आपल्या राजांना काही काही चालताच येत नाही, धरून आणावं लागत येत. मी काय झालं भाऊला? ते म्हणे मुळेच फुटलं भाऊच. काय धंदेन काय तारा. ज्या भागचा राजा जर रोगी आहे तर तो काय प्रगती करणार आहे तुमची? ते तुम्हाला लिंब नारळ अंगठावाल्या पुढेच उभा करीन. चला. हो. आणि मी राजकारणाविषयी मी बोलत नाही बरं का, पण राजा कसा असावा हे तुम्हाला सांगितलं. म्हणलं माऊली एवढा राज. अरे तरुण आहेत माऊली, ज्ञानी आहेत माऊली. ज्याच्या दारात सोन्याचं पिंपळ आहे त्याच्या घरात काय असतं? आपल्या दारात काय? गुडूक झालेल्या कोंबड्या. त्याच्यात बॅटरी नाही, ते ट्रॅक्टर उताराला लावलेलं. मावा खाऊन 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 तुकलेलं, लाल दारात अंगण केलेलं आपलं. आपल्या दारात काय? 2-3 डोबाडा मसडी हाडकं उघडे पडलेले त्यांचे. काय आपल्या दारात? ज्याच्या दारात सोन्याचं पिंपळ आहे त्याच्या घरात काय असेल याचा विचार करा. महाराज, आपल्या दारात तंबाखूच्या पुड्या, बिडीचे कागद, दारूच्या बाटल्या इकडून कोपऱ्यात पडलेल्या. आपल्या दारात काय? अरे ज्याच्या दारात सोन्याचं पिंपळ आहे त्याच्या घरात किती मोठं ऐश्वर्य असेल महाराज. आणि म्हणून जगत असताना ज्या घराला माऊली कळाले, ज्या घराला तुकोबराय कळाले मला, ते घर आज मोठे. ज्या घराला ज्ञानोबा आहे, ज्या घराला नामदेव महाराज कळाले ते घर मोठे आहेत. या लेकरांना मोठं करायचं. एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे प्रामुख्यानं पिकं कोणते घेतात दादा? नामदेवराव, हा, इकडं यांच्या आष्टीकडे ऊस, केळी, कपासी. इकडं फक्त कापूसच. सोयाबीन, कापूस, सोयाबीन, कापूस. पाणी नाही काही. मासे, ऊस, केळी फिळी काही घेत नाही का? कुठं मुडं? हा. आता कापसाचं एकरी उत्पन्न किती क्विंटल? नाही ठरलंच आपल्याला तर चांगलं काढायचं तर किती काढिता? होय भाऊ, 5. चांगलं ताकद देऊन DAP 10, 26 बोऱ्या कॉल 7, 8, 10 ताकद लावली तर 10 निघन का नाही? त्याच्यातली वाघ नकी, शिपरूट, केनपट, इचका, लवाळा, हरळ हे बागायतदाराने खुरपावं लागन का नाही? बागायतदाराला शिपावं लागन का नाही? त्याच्यावर कोणतं कोणतं पडत रोग? लाल्या, बोंड आळी, मवा पडतो का नाही? बागायतदारणीला त्याच्यातलं तण काढावं लागणार आहे. बागायतदाराला त्याच्यावर फवारा मारावा लागणार आहे तर ते पीक चांगलं येतं. बरोबर आहे. आता हे पोरं उभा राहा रे, उभा राहा बरं. 1ली ते 10वी उभा राहा बरं. उभा राहायचं परत बसायचं आपल्याला. पुरी हो 1ली ते 10वी उभा राहा बरं. उभा राहून परत बस. मी काही विचारणार नाही. उभा राहा 1ली ते 10वी. पोरं पुरी राहा उभा. उभा. दिदू राहाय का उभा? भक्ती राहा उभा. दाद्या तू राह उभा. राहा उभा. असं अगं बाबू, हा राहा उभा राहा पटापटा. असं राहा ना उभा पटक्यान. राहा 1ली ते 10वी उभा राहा. तुम्हाला 100 द्यायचे तर राहा पटक्यान उभा. असं यांच्यावर कॅमेरा फिरव रे. त्यांच्याकडे बा
तिकडे पाय घंट्या अस सुरशा तिकडे पाय अस हा हे पुरी बी घेतले का बसा खाली आता बसा इकडे तोंड करून बसा बस खाली बोलू नका बसा खाली आता यांना मी काय उभा केलं आता हे तुमच्या प्रपंचाच्या वेलीवरती आलेले हे तुमचे पिकं आहेत का नाही वाह क्या बात आहे बरोबर हे पिकं आहेत का नाही तुमचे मग ह्या पिकाचं ॲव्हरेज कसं काढायचं हे बापाने नाही ना ठरायला पाहिजे की नाही? याला कोणत्या वयात आल्यावर रोग पडत येत बुवा हे जर बागायतदाराला आणि बागायतदारणीला कळलं तर रोग पडते का अरे बागायतदारच रोगी ठे निवडून तण शेती करावी जतन नाही तरी नासून जाय आणि कारण आळस उरे हाय वाह नसायला कारण आळस आणि हाय आहे यांच्यावर काय मवा पडत नाहीत काय हा तरुण अवस्थेमध्ये 3 रोग पडतात जसं डाळिंबावर तेल्या पडतो कोणशेकर बाबा मकावर लष्करी आळही पडती आणि ऊसवर मवा पडतो हुमणी आळही लागती ऊसाला आणि त्या आईन जोमात आलं का मग लागत त्याला रोग आहे ना डाळिंबाचे बाग उपटून टाकायला लावले तेलेने 70 एकर डाळिंबाचे बाग जेसीबी लावून उपटून टाकले हो तेल्या जर आला तर मग आपल्या पोरावर तेल्या पडत नाहीत का नाही मग ते पडायचं वय माहिती आहे का तुम्हाला निस्तेच पोर सांभाळा पोरवर त्याला पडतो पुरीवर त्याला पडतो पुरीला एक जणांनी 2 महिने ब्याला टाकून दिला तर ती म्हाताऱ्यालाच त्या पोरालाच म्हणली तेरे बिंजिया नाही लागे मेरा राजा त्याला पडलं नाही का आपल्या घरातल्या पोरीवर आपल्या पोरावर त्याला पडत नाही का आपल्या पोरावर खोडकिडा पडत नाही का आपल्या पोराला माय बापांनो लष्करी आळी पडत नाही का आणि ज्या घरातल्या बागायतदाराला आणि बागायतदारणीला योग्य वेळीस खुरपणी आणि कोळपणी आणि सिपणं जमलं त्या घरातले पोरं मोठे आहेत महाराज अरे कोणचे लेकर मोठे माय बापांनो राजशहाजीनं आणि राजमाताजी जाऊन छत्रपती राजांना योग्य संस्कार दिले सह्याद्रीचे पुत्र मावळे तरी 10 वाजून 10 मिनिटापर्यंत कीर्तन मी करणार आहे 10-15 पर्यंत मी कीर्तन करणार आहे एवढं लांबून आलो तर मग सांगावं आणि कीर्तनकार म्हणजे आईसारखं कीर्तनकाराने आईसारखं असावं आई लेकराच्या भुकीची वाट पाहत असती का तुला पाजायची भूक असते आई तुम्ही लेकराला भूक लागल्यावर पाजिता का तुम्हाला भूक राहते लेकराला पाजायची लेकराला भूक लागल्यावर नाही पाजित आई तिला भूक राहते आपल्या लेकराने लगेच यावं स्तनातलं दूध प्यावं तशी आईला भूक राहते तसं कीर्तनकाराला राहतं काय काय सांगून किती सांगून योग्य आपल्या लेकराला आपल्या धर्माला आपल्या मुलाला आपल्या मुलीला योग्य मार्ग आमचे शब्द कधी टोचतात पण योग्य आहेत माय बाप्पा इंदुरकर महाराजांचे कधी शब्द टोचतात पण योग्य आहे नामदेव शास्त्रींचे डॉक्टर न्यायाचार्य शब्द टोचतात पण योग्य आहे चैतन्यभाऊ देगलूरकर अमृतन महाराज जोशी महादेव महाराज राऊत नगद नारायणगडाचे शिवाजी महाराज महाराज हे महंत स्वामी देवगड संस्थानचे मठाधिपती स्वामी भास्करगिरी बाबा रामराव महाराज ढोक उखळीकर दादा हे महाराष्ट्रामधले मायबापांना त्यांचे शब्द टोचतात आणि कीर्तनकार सत्य सांगायला आलेला असतो त्यांनी काय लबाड्या सांगू नये एखादा नेता आला का या बसा आमच्या खांद्यावर नाही सत्य सांगावं कोणाची स्तुती करावी कोणाची स्तुती करू नये
तुका म्हणे सत्य सांगू हा सत्य तेच. आणि हे सत्य सांगितल्यानंतर बऱ्याचशा जणांना खटकत हे सत्य. येईल राग येत तरी हा. आणि म्हणून आपले आपले हे पिकं सांभाळा. म्हणवा काही शेत्या नाही का पडक पडलेले आहेत, त्याच्यात कुसळ उगाना आणि काहीच उगाना. तसे बरेच घर आहे का ते पडीक पडलेले आहेत. ते फक्त म्हणजे घेणं देणं कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 2-2 पेन. ब्रिलियंट करा लेकर. कुणाच्या माग फिरतात तुमचे लेकर, ब्रिलियंट करा. आई तुझा मालक कुठं फिरतो, हे फार महत्वाच्या गोष्टी आहे. संपायला काय वेळ लागणार नाही, काही वेळ लागणार नाही. वक्त किसी का गुलाम नहीं और मौत किसी से रिश्वत नहीं लेते. मौत कुणाकडूनही काही घेत नाही, वेळ कुणासाठी थांबून राहत नाही. परमार्थ त्वरित करा, नाही तर सारं वय झालं मग म्हणला माल झालं बघे काय माल झालं माळ. अरे म्हणलं सारी लाळ बाहेर आली कायला माळ घालतो तू आता. हा जात पहिले सारे तुला काय राम मानताय ना, तो म्हणतो लांब 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 लांब. कायला लांब लांब करतो. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना, तरुणपणे परमार्थ. हाई नाही तर काही काही म्हणतात हाई तरुण तर घी मजा करून, जाशीन मरून तर टाकतेन पुरून. अरे याच्याकरता आपल्या कुळाला संताने मागावं. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा. महाराज आयुष्य दिलं पण जीवनामध्ये पुढची कल्पना, कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा. कल्पतरू तळवटे जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगा जोजी. हो कल्पना नको मला. कल्पना माणसाला मारिती, कल्पना माणसाला मारिती. नुसती कल्पना जरी केली ना. एक जण गवत कापित होता आणि गवत कापता कापता त्याला गवताची काडी लागली, रक्त निघलं. त्याने ते कापाचं सोडून दिलं. घरी गेला, त्याला हळद टाकली, असं बांधून टाकलं. मग 5 वाजता गवत गोळा करायला आला कापलेलं. अनंत महाराज बाबा आता गवत गोळा करता करता नेमकं काय झालं, त्याने एका असं मोठं ढीक केला आणि नेमकं ते म्हातारं इथं उभा आणि त्याला नाग आहे ना. दादा तुमच्या पशी नाग दिसला, तुम्ही कुठं बसलेले आहेत आता, आता किती अंतर आहे मान तुमचं. त्याला दिसला आणि तिने असं केलं नागनी. आता त्याला दिसला का डसला, तुकाराम बुवा दिसला. पण तरी याच्या तोंडाला फेस आला. कस काय दादा, कल्पना कस काय बरं. कल्पना. त्याने काय केलं, ते म्हणे दुपाराचं हे जसलं नसन आपल्याला. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. कल्पना नको. कल्पतरू तळवटे जो कोणी बैसला काय होणे त्याला सांगा जोजी. कल्पना कल्पना मारू शकेल तुम्हाला. आणि म्हणून कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. मायबापांनो आता आपल्याला सुंदर टाळी वाजून भजन करायचंय. आणि अशी राजकारणातली टाळी नाही वाजायची, आपल्याला सप्ताहातली टाळी वाजायची, सभेतली नाही. सभेतली वेगळी आणि सप्ताहाची वेगळी टाळी असते. एकच टाळे झाले चंद्रभागे वाळवंडे, माझा ज्ञानराज कोणी मध्ये म्हणूच नका, नाही तर माझ्यासारखं म्हणा. मी जसं असं म्हणतो तसं म्हणा. एकच टाळे झाले चंद्रभागे वाळवंडे. बोला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी रे, माझा ज्ञानराज गोपाळांशिला ह्या वाटे. आपापले निष्पाप हात वरती करा मारुतरायाच्या प्राणांगणासमोर. अरे बाप रे, पंढरपूर दिसतंय तुकाराम बुवा. कसलं केलं सरपंच तरुण मित्राने इथं, काय भारी बनवलं ना. वारे वा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. इथल्या तरुणाला सगळ्याला. आणि एका सुरात, एका तालात, एका लयात आपल्याला टाळी वाजायची. आणि जो करीन माझ्या कीर्तनात टाळीची टाळाटाळी, कीर्तन झाल्यावर यम त्याला काऊ टाळी. एक सूर एक ताल. ए मंगल भाऊजी आतवर कर.
गर्णावर हात ऐका. अरे वा रे वा, काय आळंदी सारखं वातावरण आहे. अरे बाप, काय जसं काय नारळी सप्ताह आहे एखाद्या गाडाचा. अरे वा रे वा, एका सुरात एका तालात एका लयात आपल्याला टाळी वाजून भजन करायचे. टाळी म्हणजे एक ठोबा रखुमाई हा आनंद आज आता उद्या काला झाला का. पण नित्य नेमाने तुमच्याकडे असू द्या लेकरांनो, पोरांनो, छोटे छोटे पोरं. हे आई, आठवड्यातून एकदा मारुतीचं मंदिर झाडायला तुझे पोरग 1-2 पोरं तुम्ही पाठीत चला. कोण कोण पाठवतं? तू झाडीतो मंदिर? आठवड्यातून एकदा कोण झाडीतं मंदिर इथलं? वर बोट करा. हा, उजव्या हाताला कुठं? अरे बापरे, मंदिर झाडून घेती तू बाळा? अरे वा गो बाई, काय नाव आहे तुझं? ये बरं इकडं, तुम्ही तिघी या इकडं, चला. अरे वा रे वा, अरे माझी मुक्ताबाई आहे, अरे जनाबाई आहे ही. अरे वा रे वा, ही झाशीची राणी आहे, रणरागिणी आहेत. माय बापांना ही ज्योतिबाची सावित्री आहे माई. अरे ही वा रे वा, टाळ्या वाजा यांच्याकडे. काय नाव आहे छकू तुझं? कोमल. तुझं ग? कल्याणी. तुझं? श्रेया. वा, व्हेरी नाईस. 500 द्या दोघे तिघे जण. द्या ना, कोणाकडे असले तर द्या ना, त्यांना देऊ ना बक्षीस आपण. 500 द्या बरं सरपंच. अजून कोणीतरी द्या. परमेश्वर भाऊ, रामेश्वर भाऊ. अरे धरकी, अगं धरकी. संपवास घेणे तर दप्तर घे तुला छान. अजून कमी पडतील, कोणीतरी द्या ना. अजून 300 द्या. नाही 100 नाही, 500 द्यायचे. माय बापांनो, एकच टाळी झाली चंद्रभागे. आहे का इकडे कोणाकडे पोरांनो? हा हा, देतील, अण्णा देतील. आणि एकदा 300 एकदा 500 आहेत. हा, आणि म्हणून एक 300 आणि एक 500. कोणीतरी 300 द्या, कोणीतरी 500 द्या, एक जणच देऊ नका. आणि म्हणून माय बापांनो, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. हरीचे दास आहेत ते. 100 नाही हो, 300 लागतात. हरीचे दास आहेत. आणि कल्पना नको, कल्पनेची बाधा न हो कवणे काळी. ही संत मंडळी सुखी असो. पुढच्या चरणात दिग्दर्शन केलं महाराज. कल्पनेची तुझं दरबार झाडण्याकरता येत नाही. यांच्या दरबारात कधी कचरा होऊ देऊ नकोस देवा. हो, हेच मागल. हे आई, एकदा काही कार्यक्रम नसताना रांगोळी काढून बघ देवासमोर. सांगतो तुम्हाला, काही कार्यक्रम नसू दे, पण आठवड्यातून एकदा रांगोळी काढून बघ. एक सांगू तुला, जिनं काही कार्यक्रम नसताना सहज देवासमोर रांगोळी काढून दाखवले ना, तुझ्या जीवन तुझं कधीच तो बेरंग होऊ देणार नाही, रंगीतच ठेवल. अरे तरुण मित्रांनो, एकदा 1 तास आठवड्यातून देवा करता. आम्ही लय नाही मागत महाराज. चांगल्याच्या संगतीला, चांगल्याच्या पंक्तीला फिरा. अरे आपलं लेकरू आपलं गाव सांभाळायच्या ताकदीचं असावं बाबा. आपलं लेकरू आपली गल्ली सांभाळायच्या ताकदीचं असावं. अरे आपलं लेकरू आपला धर्म सांभाळायच्या ताकदीचं असावं महाराज. हो, नाहीतर काय उपयोग नाही, संपायला काय वेळ लागणार नाही. आणि म्हणून ह्या मुलींच्या जीवनामध्ये सतत आनंद, समाधान, चांगलं शिकायचं बाळांनो, चांगल्याच्या संगतीत राहायचं, कष्ट करायचे, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, आणि चांगल्याचे ग्रंथ वाचायचे, चांगल्याबरोबर राहायचं आणि मेहनतीनं खायचं. आनंदी जीवन जगा, समाधानी जगा. पोरांनो तुम्ही पण आठवड्यातून एकदा या. आपला परिसर एकच मंदिर नसल, कितीतरी मंदिर असतील गावात.
आपण स्वच्छ करायचे काम करायचे आपण. टाळकरी सायकली खेळतात. अरे सायकली खेळाच आम्ही म्हणत नाही, पण आपण स्वच्छ करीत चला. आपल्याला 4-5 जण मित्र इकडे बघ, तसं नाही करायचं. 4-5 जण मित्र एकत्रच यायचं, स्वच्छ करायचं, चांगलं राहायचं, चांगलं खायचं, चांगल्याच्या संगतीत. वाटलं तर 2-5 वर्षांनी माळा घाला. तुम्ही पण वाटलं 2-3 वर्षांनी माळा घाला, चांगलं जीवन जगा. उग नागच बिगर लायसनचं जीवन काय उपयोगीच आहे महाराज. म्हणून नाही तर काय उपयोगीच नाही. ज्ञानेश्वर मागोली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराम माऊली ज्ञानेश्वर माऊली